नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अश्वमेध नर्सिंग ट्युटर्समध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज ANM, GNM आणि BSc नर्सिंग या तिन्ही कोर्सेसबद्दल थोडक्यात आणि सविस्तररित्या बघणार आहोत. ANM म्हणजे काय, GNM म्हणजे काय आणि BSc नर्सिंग म्हणजे काय. आता तुम्ही जस्ट नुकतीच 12वीची परीक्षा दिलेली असते, तुम्हाला नर्सिंग या क्षेत्रामध्ये करिअर करायचं असतं. अशा वेळेस तुम्हाला नर्सिंगबद्दल तेवढी माहिती नसते किंवा तुम्ही बऱ्याच ठिकाणी ती इन्फॉर्मेशन काढण्याचा प्रयत्न करता, परंतु तुम्हाला तेवढी ॲडिक्वेट इन्फॉर्मेशन भेटत नाही, कारण तुम्हाला तुमच्या आसपास तसे नर्सिंग झालेले कॅन्डिडेट्स तुम्हाला भेटत नाहीत. त्यामुळं ठीक आहे, ज्यांना माहीत असेल ती गोष्ट वेगळी, पण ज्यांना नाही त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे. ANM, GNM आणि BSc नर्सिंग. ANM का करायचं, GNM का करायचं आणि BSc नर्सिंग का करायची. बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना कन्फ्यूज असतं की आपण कुठला कोर्स करावा, कारण यावर्षी जी नर्सिंग CET झाली ती कॉमन झालेली आहे GNM BSc नर्सिंगसाठी. त्यामुळं मार्क्स तर सेमच आहेत, परंतु कोर्स कुठला सिलेक्ट करायचा, कुठल्या कोर्सला जायचं हे मात्र खूप कन्फ्युजिंग असतं. बऱ्याच विद्यार्थ्यांना हा मनात डाऊट असतो की आपण नेमकं GNM करावं की BSc नर्सिंग करावी. ठीक आहे, तर आपण याच्याबद्दल सविस्तररित्या सखोल या ठिकाणी आपण आता बघणार आहोत. तर तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना देखील पाठवा, जेणेकरून त्यांना देखील नर्सिंग कोर्सबद्दल इन्फॉर्मेशन भेटून जाईल. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा बघूयात ANMचा कोर्स कसा असतो. ANM हा 2 वर्षाचा कोर्स आहे. हा कोर्स आपल्याला मराठी किंवा इंग्लिशमध्ये लिहिता येतो पेपरमध्ये. याच्यासाठी 12वीची अट असते, 12वी आर्ट सायन्स दोन्ही झाला असेल तुम्ही ANMला ॲडमिशन घेऊ शकता. हा 2 वर्षाचा कोर्स असतो. ANMचे खूप सारे कॉलेजेस आहेत, त्या ठिकाणी तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. याची फीस साधारणतः 40,000पासून ते 60-70 हजारापर्यंत, मॅक्झिमम 70,000पर्यंत असते, याच्यापेक्षा जास्त नसते. जे विद्यार्थी कॅटेगरीमधले आहेत, रिझर्व्ह कॅटेगरीमधले, त्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देखील त्या ठिकाणी भेटते. त्यामुळं हा कोर्स खूप 2 वर्षाचा असतो आणि याच्यानंतर तुम्हाला जे जॉब असतं ते जॉब तुम्हाला साधारणतः सरकारी गव्हर्नमेंटमध्ये आरोग्य सेविका, ठीक आहे, किंवा आरोग्य सेवक या नावाने त्या ठिकाणी जॉब असतात. ज्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे अशा ठिकाणी तुम्हाला ते जॉब असतात. साधारणतः त्यांची स्टार्टिंग सॅलरी 28 ते 35 हजारापर्यंत त्या ठिकाणी स्टार्टिंग सॅलरी असते. याच्या जागा खूप रिक्त असतात आणि या जागा कंटिन्युअसली निघत असतात. दर 2-3 वर्षाला याच्या जागा निघत असतात. ठीक आहे, तुमची जी ड्युटी शेड्यूल असतं ते शिफ्टमध्ये असतं, मॉर्निंग आणि इव्हनिंग किंवा जनरल शिफ्टमध्ये 9-5 मध्ये त्या ठिकाणी तुम्ही ड्युटीला असतात किंवा ऑन कॉलवरती तुम्ही त्या ठिकाणी ड्युटीला असतात. तर हे झालं थोडक्यात ANM बद्दल. ANM हा कोर्स सध्या आता काळानुसार थोडासा पाठीमागे सरकलेला आहे. ANM थोडासा आता म्हणजे बंद होण्याच्या मार्गावरती आहे, परंतु गव्हर्नमेंटला ANMची रिक्वायरमेंट खूप आहे, कारण प्राथमिक आरोग्य केंद्र, जी गाव पातळीवरचं जे काही आरोग्य असतं ते सगळं ANMच हँडल करत असतात. त्यामुळं बऱ्याच वेळेस ते बंद करण्याचे पण डिसिजन झाले, परंतु ते सक्सेस नाही झाले. आता हे ANM बद्दल थोडक्यात झालं. आपण आता खूप महत्त्वाचा विषय म्हणजे GNM आणि BSc नर्सिंग याच्यामध्ये बघणार आहोत. GNM म्हणजे काय आणि BSc नर्सिंग म्हणजे काय. GNM म्हणजे जनरल नर्सिंग मिडवायफरी हा जो असतो GNM, आणि BSc नर्सिंग हा 4 वर्षाचा कोर्स आहे. आपण आता एक एक गोष्ट या ठिकाणी बघून घेऊयात की रिक्वायरमेंट काय असते. GNM कोर्सेससाठी रिक्वायरमेंट काय असते. GNM साठी आपल्याला 12वी आर्ट किंवा सायन्स असणं गरजेचं आहे. तुमचं फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे 3 विषय तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तुम्ही त्या विषयामध्ये 45+ मार्क्स घेणं गरजेचं आहे. तिन्ही विषयामध्ये तुमची PCB ग्रुपिंग ही 125 किंवा जे रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना 125, आणि जे समजा ओपन कॅटेगरीमधले आहेत अशा विद्यार्थ्यांना 150 तिघाचे मिळून मार्क्स असणं गरजेचं असतं तिन्ही विषयामध्ये. 45 किंवा 50. हे झालं प्राथमिक फर्स्ट रिक्वायरमेंट. त्यानंतर दुसरी असते, तुम्ही MH नर्सिंग CET देणं गरजेचं आहे. तुम्ही जर MH नर्सिंग CET दिली असेल 2026ची, तरच तुम्ही GNM साठी ॲडमिशनला पात्र आहात. तुम्ही जर दिली नसेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारे नर्सिंग फील्डमध्ये ॲडमिशन घेऊ शकणार नाही. ठीक आहे, आता आपण बघूया BSc नर्सिंगची रिक्वायरमेंट काय असते. BSc नर्सिंगसाठी त्या ठिकाणी आर्ट्सवरून ॲडमिशन होत नाहीत. BSc नर्सिंगला तुमची शाखा ही सायन्स असणं गरजेचं आहे. BSc नर्सिंगमध्ये तुम्ही सायन्स PCB ग्रुपमध्ये 45 किंवा 50+ तुमचे मार्क्स असणं गरजेचं आहे. ॲज पर तुमचं जे काही रिझर्व्ह कॅटेगरी आहे तुमची, त्यानुसार तुमचे मार्क्स असणं गरजेचं आहे. म्हणजे मिनिमम रिक्वायरमेंट जी असते गव्हर्नमेंटची, ती ॲडमिशन कोर्सची ती 50% असते. म्हणजे प्रत्येक विषयामध्ये 50 मार्क असणं गरजेचं आहे, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे, तुम्ही MH नर्सिंग CET नावाचा जो कोर्स आहे तो कोर्स MH नर्सिंग CET जी आहे ती CET 2026ची तुम्ही पासआउट होणं गरजेचं आहे. तुम्ही जर ती CET पासआउट झाले असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकता. दरवर्षी तुम्हाला 45ची अट होती किंवा 40% मार्काची अट होती. म्हणजे तुम्हाला जर नर्सिंग CETमध्ये 40% स्कोर असेल किंवा त्यापेक्षा जास्त स्कोर असेल तर तुम्ही त्या ठिकाणी नर्सिंगला पात्र होऊ शकत होता. परंतु यावर्षी नॉन झिरोची अट केलेली आहे. तुम्ही 0पेक्षा जास्त मार्क असेल तुम्ही त्या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकता. कारण काय झालं, गेल्या वर्षी बऱ्याच कॉलेजला, नवीन कॉलेजला परमिशन भेटली आणि
जागा वाढल्या, परंतु विद्यार्थ्यांनी फॉर्म तेवढे जास्त भरलेच नाहीत नर्सिंगसाठी. त्यामुळे बरेच कॉलेजमध्ये ॲडमिशन झालेच नाहीत, तर रिक्त राहिल्या जागा. म्हणजे असे काही कॉलेज आहेत 10च्या आसपास असे कॉलेज आहेत ज्या ठिकाणी 2 किंवा 3 ॲडमिशन किंवा 0 ॲडमिशन आहेत. ठीक आहे. आणि एक 50 कॉलेज असे आहेत ज्या ठिकाणी 10च्या खाली ॲडमिशन आहेत. म्हणजे नर्सिंगचे एवढे कॉलेज तुमचे वॅकंट पोस्ट राहिलेले आहेत. बऱ्याच जणांनी त्या ठिकाणी फॉर्म भरले, परंतु कॉलेज जॉईन केलेलं नव्हतं, वॅकंट राहिले होते. त्यामुळे यावेळेस नॉन झिरो चार्ट केलेले आहे. ही झाली रिक्वायरमेंट. आपण आता नंतर बघूयात कोर्स आणि ड्युरेशन काय असतो. आता GNMचा जो कोर्स आहे तो 3.5 वर्षाचा कोर्स आहे. 3 वर्ष तुमचं बेसिक सिलेबस असतो टेक्स्टबुकचा, आणि बाकीचे जे राहिलेले 6 महिने आहेत तुमचे, 6, 7, 8 महिने, ते तुम्हाला त्या ठिकाणी प्रॅक्टिकल असते इंटर्नशिपच्या नावाखाली. ठीक आहे. तुम्हाला तो 3.5 वर्षाचा कोर्स आहे. 3.5 म्हणता म्हणता 4 वर्ष आपले निघून जातात. त्यानंतर आपण BS नर्सिंगचं बघूयात. BS नर्सिंगमध्ये तुमचा 4 वर्षाचा डिग्री कोर्स आहे. BS नर्सिंग हे 4 वर्षात डिग्री कोर्समध्ये 4 वर्षात तुम्हाला 3.5 वर्ष हा आपला अकॅडमिक असतं, अकॅडमिक सिलेबस असतो जो टेक्स्टबुकमध्ये आहे, थेरी, आणि बाकीचा जो शेवटचे 6 महिने असतात तुमचं 8वं सेमिस्टर असतं. हे सेमिस्टर तुमचं फक्त त्या ठिकाणी तुम्हाला इंटर्नशिप असते. इंटर्नशिपमध्ये बऱ्याच हॉस्पिटलमध्ये जसं स्टाफ नर्सेस किंवा अधिपरिचारिका काम करतात त्यानुसारच तुम्हाला, किंवा नर्सिंग ऑफिसर जसे काम करतात तसंच तुम्हाला त्या ठिकाणी काम करावं लागतं. म्हणजे काही ठिकाणी मॉर्निंग, इव्हनिंग, नाईट या तिन्ही शिफ्टमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला काम करायला लावतात. काही ठिकाणी तुम्हाला गव्हर्नमेंटला जर असेल तुम्हाला स्टायपेंड वगैरे भेटतो, काही ठिकाणी भेटत नाही. ठीक आहे. तर हे झालं तुमचं इंटर्नशिपचं शेड्यूल आणि कोर्सचं ड्युरेशन आहे. त्यानंतर GNM हा डिप्लोमा कोर्स आहे आणि BSc नर्सिंग हा काय डिग्री कोर्स आहे. ठीक आहे. डिप्लोमा आणि डिग्रीमधला फरक समजून घेऊयात. डिप्लोमा हा 3 वर्षाचा किंवा 2 वर्षाचा कुठलाही कोर्स असतो. त्यानंतर तुमचे बेसिक एज्युकेशन आहे. त्यानंतर तुम्हाला जर डिग्री करायची असेल तर तुम्ही डिप्लोमा नंतर एखादा 2 वर्षाचा किंवा 1.5 वर्षाचा कोर्स, एखादा सर्टिफिकेट कोर्स तुम्हाला करावा लागतो. त्यानंतर तुम्ही काय करता, डिग्री मिळवता. जसं की समजा तुम्ही GNM केलेलं आहे, तर GNM झाल्यानंतर तुम्हाला पोस्ट बेसिक BSc नर्सिंग नावाचा कोर्स असतो. तर पोस्ट बेसिक BSc नर्सिंग नावाचा कोर्स केल्याच्या नंतर तुम्ही काय होता, डिग्री ग्रॅज्युएट होता. म्हणजे GNM 3.5 वर्षाचा आणि हा पोस्ट बेसिक PB नावाचा कोर्स असतो तो झाला 2 वर्षाचा. अशा मिळून तुम्हाला साधारणतः 4.5-5 वर्ष त्या ठिकाणी वेस्ट करायला लागतात. त्याच वेळेस तुम्ही डिग्री क्वालिफाय होता. परंतु BSc नर्सिंग हा डायरेक्ट BS नर्सिंग हा डिग्री कोर्स आहे. हा डायरेक्ट 4 वर्षाचा डिग्री कोर्स आहे. याच्यानंतर तुम्हाला जर पुढचं शिक्षण घ्यायचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी PG साठी, पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी शिक्षण घेऊ शकता. म्हणजे MSc नर्सिंगसाठी शिक्षण घेऊ शकता. ठीक आहे. MSc नर्सिंगबद्दल पण एकदम शेवटी थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. आता सध्या आपण जस्ट GNM आणि BS नर्सिंग याच्याबद्दल बघूयात. त्यानंतर दुसरा एक पॅटर्न कसा असतो. पॅटर्नमध्ये तुमचे फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर असं GNMचं आहे, आणि BSc नर्सिंगमध्ये तुम्हाला फर्स्ट सेमिस्टर, सेकंड सेमिस्टर पॅटर्न असतो थोडक्यात. ठीक आहे. 8 सेमिस्टर असतात, त्यापैकी 7 तुमचे अकॅडमिक कॉलेजचे सेमिस्टर असतात जे टीचिंग थेरी वगैरे होते, आणि शेवटचं सेमिस्टर हे तुमचं इंटर्नशिपचं असतं. ठीक आहे. तर हे BS नर्सिंगचे 8 सेमिस्टर आणि याचे 3.5 वर्ष असतात GNMचे. त्यानंतर इंटेक कॅपॅसिटी वगैरे कशी असते याच्याबद्दल बघूयात. इंटेक कॅपॅसिटी म्हणजे काय, की प्रत्येक कॉलेजमध्ये किती जागा रिक्त असतात, म्हणजे किती जागा त्या ठिकाणी असतात. जसं GNMला बऱ्याच ठिकाणी गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत. GNMला 50-100ची इंटेक आहे, काही ठिकाणी 40-30ची पण आहे. ठीक आहे. काही ठिकाणी 70ची आहे. परंतु BSc नर्सिंगमध्ये कसं असतं, BS नर्सिंगमध्ये मोर दॅन 40 इंटेक आहे. मोस्ट ऑफ कॉलेजमध्ये 40च्या पुढेच इंटेक ठिकाणी आहे. बऱ्याच कॉलेजमध्ये 50ची इंटेक आहे. 40, 50, 70 आणि 100 अशा प्रकारे इंटेक कॉलेजमध्ये असते. साधारणतः 7,500 ते 8,000च्या आसपास त्या ठिकाणी BS नर्सिंगच्या जागा आहेत. GNMच्या एक 3-4 हजार जागा आहेत. टोटल 12 आणि ANMच्या काही जागा. अशामुळे आपल्याकडं साधारणतः 12,000च्या आसपास महाराष्ट्रामध्ये नर्सिंग फील्डसाठी जागा असतात. इंटेक कॅपॅसिटी असते. त्यानंतर आपण फीसबद्दल बघूयात. फीस कशी असते, GNMची फीस किती असते, BS नर्सिंगची फीस किती असते. तर GNMची जी फीस असते ती GNMचे मोस्ट ऑफ कॉलेज हे गव्हर्नमेंटचे आहेत, त्यानंतर काही प्रायव्हेट पण आहेत. परंतु GNMची जी फीस असते ती साधारणतः 40,000पासून ते 70-80 हजारापर्यंत GNMची फीस त्या ठिकाणी असते. BSc नर्सिंगची जी फीस असते ती BS नर्सिंगची फीस तुमची साधारणतः एक 60 हजारापासून चालू होते. जे नवीन स्टार्टिंग कॉलेज असतात त्यांची फीस 60-65 हजारापासून असते, आणि जे स्टँडर्ड कॉलेज आहे त्यांची फीस 1,20,30 हजारापर्यंत देखील असते. 1,50,000 हजारापर्यंत देखील काही ठिकाणी कॉलेजची फीस आहे BSc नर्सिंगची. ठीक आहे. परंतु असे काही कॉलेज आहेत BSc नर्सिंगचे की जे विद्यार्थ्यांकडून कॉशन मनी किंवा डिपॉझिटच्या नावाखाली 50,000 रुपये, 30,000 रुपये, 20,000 रुपये घेतात. ठीक आहे. तर ते इलिगल आहे, तसे पैसे घ्यायला नाही पाहिजे. परंतु बरेच BSc नर्सिंगचे प्रायव्हेट कॉलेजवाले तुमच्याकडून घेतात. म्हणजे तुमची ट्युशन फीस 1,10,000 असेल तर तुमची फर्स्ट इयरची डेव्हलपमेंट वगैरे जर पकडली एक 20-30 हजार रुपये होते. म्हणजे 1,20,000 प्लस 20-30 हजार, 30,000 पकडले तरी 1,50,000 व्हायला लागले. प्लस त्यांच्याकडून तुमच्याकडून एक 50,000 किंवा 40,000, 20,000, 30,000 तुमचे काय करतात कॉशन मनी किंवा डिपॉझिटच्या नावाखाली पैसे घेतले जातात. ते तुमचे म्हणजे टोटल तुमचं 1,50,000 ते 1,80,000 हजारापर्यंत BSc नर्सिंगच्या प्रायव्हेट काही कॉलेजमध्ये जाऊ शकतं. परंतु जे कॉलेज
व्यवस्थित रूल रेग्युलेशन फॉलो करतात किंवा फीस रेग्युलेशन अथॉरिटीच्या सोबत चालतात, MUH स्टँडर्ड चालतात, चांगले व्यवस्थित ते त्यांचं मॅनेजमेंट असतं. असे कॉलेजवाले शक्यतो पैसे विद्यार्थ्यांकडून जास्त घेत नाहीत. जे काही ट्युशन फीस वगैरे आहे ओपन विद्यार्थ्यांकडून तेवढी घेतात आणि जे काही डेव्हलपमेंट फीस वगैरे, जे काही युनिफॉर्म वगैरे बेसिक फीस असते 15-20-30 हजार रुपये तेवढी मात्र घेतात. आपण चांगले जे कॉलेज आहेत, बेस्ट प्रायव्हेट 25 कॉलेज, याच्याबद्दल आपण एक नंतर व्हिडिओ अपलोड करणार आहोत, ते तुम्ही बघून घ्या. त्यानंतर दुसरं आहे फीस झालं. त्यानंतर गव्हर्नमेंट प्रायव्हेट सेक्टर कसं असतं. JNMचे जे कॉलेज आहेत, JNMचे गव्हर्नमेंटचे भरपूर कॉलेज आहेत, परंतु BSc नर्सिंगचे कॉलेज गव्हर्नमेंटचे कमी आहेत. गव्हर्नमेंटला 2020-22 पर्यंत 23 पर्यंत साधारणतः 4च कॉलेज गव्हर्नमेंटचे होते. त्यानंतर 2-3 वर्षामध्ये लास्ट कोविडनंतर 2 कॉलेज ॲड झाले, लातूरचं आणि नांदेडचं वगैरे कॉलेज ॲड झालेलं आहे. तर एक 6 कॉलेज त्या ठिकाणी BSc नर्सिंगचे होते. परंतु आता हे जे नवीन कॉलेजला गव्हर्नमेंटचा प्रस्ताव चाललेला की नवीन BSc नर्सिंग कॉलेज ॲड करायचे, तर यावर्षीचं इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे ते आणखी वेबसाईटला आलेलं नाही आहे. ज्यावेळेस रजिस्ट्रेशन प्रोसेस चालू होईल कॅप राऊंडची, त्यावेळेस इन्फॉर्मेशन ब्राउचर देखील तुमचं वेबसाईटला अपलोड केलं जाईल. तर त्यावेळेस आपल्याला एक्झॅक्ट नंबर जो आहे BSc नर्सिंग कॉलेजचा त्या तारखेपर्यंतचा किती आहे गव्हर्नमेंटचा, ते आपल्याला समजून जाईल. त्यावेळेस इन्फॉर्मेशन ब्राउचर रिलीज झाल्यानंतर मी तुम्हाला इन्फॉर्मेशन ब्राउचरबद्दल देखील एक कसं त्याला वाचायचं, काय करायचं, ते इन्फॉर्मेशन कुठली महत्त्वाची आहे त्यातली, याच्याबद्दल देखील एक व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी बनवेल, ते आपण त्यावेळेस बघू. ठीक आहे. त्यानंतर दुसरं आहे बोर्ड. आता जे बोर्ड म्हणजे काय, रुलिंग अथॉरिटी. JNM कोणाच्या अंडर असतं, MSBT जे आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन. ठीक आहे, MSBT, त्याच्या अंडर हे JNM चालतं. आणि BSc नर्सिंगचा जो कोर्स आहे हा युनिव्हर्सिटीच्या अंडर चालतो. म्हणजे महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स नाशिक, MUHS ही युनिव्हर्सिटी आहे. युनिव्हर्सिटीच्या अंडर काय होतं, हा डिग्री कोर्स चालतो. परंतु बाकी काही डीम युनिव्हर्सिटी आहे, जसं की DY पाटील आहे, भारती विद्यापीठ आहे, सिम्बॉयसिस आहे. ठीक आहे, हे अशा काही डीम युनिव्हर्सिटी आहे. त्या डीम युनिव्हर्सिटीच्या अंडर देखील हे कोर्सेस, नर्सिंगचे कोर्सेस चालतात. त्यानंतर दुसरं आहे बोर्ड. झालं, बोर्ड झाल्यानंतर आहे डिप्लोमा प्लस PB. ठीक आहे. त्यानंतर आहे जॉब लोकेशन. आता खूप महत्त्वाचा विषय आहे जॉब लोकेशन कसं असतं. ठीक आहे, तुम्ही BSc नर्सिंगचा कोर्स पासआउट झालात किंवा JNM कोर्स पासआउट झाला, तुम्हाला जॉब कुठं भेटतो. JNM झाल्यानंतर आणि BSc नर्सिंग झाल्यानंतर असा काही डिफरन्स तेवढा जॉबमध्ये भेटत नाही. सगळ्यांना जॉबची संधी भेटते. 100% प्लेसमेंट नर्सिंगमध्ये सध्या तरी आहे. म्हणजे तुम्हाला रिक्वायरमेंट जास्त आहे, नर्सिंगची रिक्वायरमेंट जास्त आहे, डिमांड जास्त आहे. ठीक आहे, तुम्हाला 100% जॉब प्लेसमेंट भेटणार. ते जॉब लोकेशन डिपेंड आहे, अलग अलग तुम्ही कुठे काम करताय, स्कूल एथला करताय, इंडस्ट्रीयलला करताय, हॉस्पिटलमध्ये करताय, टीचिंगला करताय. तुम्ही एखाद्या कॉलेजमध्ये टीचिंग जॉईन करताय, तर तुम्ही जर BSc नर्सिंग असाल तर तुम्ही JNMवरती ॲज अ फ्रेशर जॉईन करू शकता. परंतु तुम्हाला जर BSc नर्सिंगचं कॉलेज आहे त्या ठिकाणी तुम्हाला जॉईन करायचं आहे BSc नर्सिंग करून फ्रेशर, तर तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करू शकत नाही. कारण MUHचा क्रायटेरिया आहे की तुम्हाला ॲटलिस्ट 1 वर्ष बेड साईड किंवा कुठंतरी एखाद्या कॉलेजवरती JNMला वगैरे तुमचं टीचिंग असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही काय करू शकता, त्या ठिकाणी एखाद्या BSc नर्सिंग कॉलेजला CI म्हणून लागू शकता. ठीक आहे, तर तुम्हाला जॉब बऱ्याच ठिकाणी भेटतो. जॉब खूप ठिकाणी जॉब त्या ठिकाणी अवेलेबल असतात. त्यानंतर सॅलरी किती असते, हा खूप महत्त्वाचा विषय आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचा डाऊट असतो की सर नर्सिंग झाल्यानंतर आपल्याला आम्हाला सॅलरी किती भेटणार. ठीक आहे, तर सॅलरी हा खूप महत्त्वाचा विषय आहे. सॅलरीमध्ये JNM झाल्याच्या नंतर साधारणतः सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये पुण्यासारख्या ठिकाणी JNM झाल्याच्या नंतर स्टार्टिंग सॅलरी 22 ते 25 हजार रुपये तुम्हाला भेटते, एक ॲव्हरेज चांगल्या स्टँडर्ड NABH हॉस्पिटलमध्ये. ठीक आहे, JNM झाल्यानंतर तुम्ही एखाद्या छोट्या मोठ्या क्लिनिकमध्ये गेलात, मल्टी स्पेशालिटीमध्ये गेलात, त्या ठिकाणी तुम्हाला 15,000 पासून 20,000 पर्यंत JNM झाल्यानंतर सॅलरी भेटेल. तेच जर तुम्ही एखाद्या कॉलेजवरती जॉईन केलं, ठीक आहे, तर तुम्हाला त्या ठिकाणी 12-15 हजारापर्यंत स्टार्टिंग आहे. आता राहिला विषय BSc नर्सिंगचा. BSc नर्सिंग झाल्यानंतर तुम्ही फ्रेशर BSc नर्सिंग स्टुडंट आहात, तुम्ही फ्रेशर BSc नर्सिंग पासआउट झाल्यानंतर तुम्ही एखाद्या NABH स्टँडर्ड हॉस्पिटलमध्ये रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर जर जॉईन केलं, तर तुम्हाला स्टार्टिंग साधारणतः 25 ते 30 हजार त्या ठिकाणी NABH स्टँडर्ड हॉस्पिटलमध्ये भेटते. त्यापेक्षा काही असे स्पेशल युनिट्स असतात. स्पेशल युनिट्समध्ये तुम्ही जर जॉईन केलं, तुम्हाला साधारणतः एक 28 हजारापासून 32 हजारापर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी सॅलरी तुम्हाला भेटू शकते BSc नर्सिंग झाल्याच्या नंतर. ठीक आहे, तर हे झालं सॅलरीचं. हे झालं तुमचं प्रायव्हेट सेक्टरमधलं सॅलरी. जर तुम्ही समजा एखाद्या कॉलेजला जॉईन केलं ॲज अ BSc नर्सिंग झाल्यानंतर 22 हजारापर्यंत 25 हजारापर्यंत तुम्हाला स्टार्टिंग सॅलरी भेटू शकते. हे झालं तुमचं प्रायव्हेटमधलं. पण तुम्ही जर गव्हर्नमेंटला लागलात, तुम्ही जर रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि तुम्ही गव्हर्नमेंट एक्झाम दिली, जसं की DMAR, DHS आहेत किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट्स आहे, एम्स वगैरे आहे, अशा ठिकाणी तुम्ही एक्झाम दिली, तर तुम्हाला स्टार्टिंग जी सॅलरी आहे ती DHSमध्ये स्टार्टिंग सॅलरी इन हँड सध्याच्या घडीला तुम्हाला ॲज अ फ्रेशर फर्स्ट सॅलरी ही तुम्हाला इन हँड
विथ इन्कम टॅक्स तर तुम्हाला कटणारच नाही, कारण तुम्हाला इन हँड एक 54 ते 55 हजारापर्यंत त्या ठिकाणी इन हँड सॅलरी भेटते. टोटल ग्रॉस सॅलरी जी असते, टोटल सॅलरी ती 68 ते 70 हजारपर्यंत तुम्हाला स्टार्टिंग सॅलरी भेटते DHSमध्ये. DMRमध्ये पण सेम तशी सॅलरी, फक्त 1-2 हजाराचा DAचा वगैरे फरक असतो, HRAचा वगैरे फरक असतो. हे 1-2 हजाराचा जास्त फरक नाही आहे. तर ती झाली तेवढी सॅलरी त्या ठिकाणी गव्हर्नमेंटला भेटली. एम्समध्ये वगैरे पण 85-90,000 स्टार्टिंग सॅलरी त्या ठिकाणी तुम्हाला भेटू शकते सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये. ठीक आहे, हे झालं तुमचं गव्हर्नमेंट सॅलरीचं. त्यानंतर आहे प्रमोशन इन्क्रीमेंट काय असतं, प्रमोशन कसं भेटतं, इन्क्रीमेंट कसं भेटतं. तुमचं जर GNM असेल तर तुम्हाला थोडंसं इन्क्रीमेंटला आणि प्रमोशनला थोडासा प्रॉब्लेम येतो. परंतु तुमचं जर GNM नंतर पोस्ट बेसिक केलं असेल तर तुम्हाला प्रमोशन इन्क्रीमेंट तुमचं नॉर्मल रेट होतं, जसं तुमचं BS नर्सिंगच्या नव्हतं. आता BSc नर्सिंगवाल्यांसाठी काय असतं, BS नर्सिंगवाल्यांसाठी प्रमोशन इन्क्रीमेंट या गोष्टी थोड्याशा सुलभ असतात, सोप्या असतात. ज्यांचं BS नर्सिंग झालेलं आहे त्यांनी 5 वर्षानंतर एखाद्या NABH हॉस्पिटलमध्ये तुम्हाला शिफ्ट इंचार्जची पोस्ट भेटून जाते, त्या ठिकाणी तुमचं 5,000 इन्क्रीमेंट होतं. किंवा कधी कधी तुम्ही 10 वर्ष एक्सपिरियन्स एकाच हॉस्पिटलमध्ये असेल किंवा 10 वर्ष एक्सपिरियन्स असेल, तुम्ही अशा ठिकाणी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये NABHच्या तुम्हाला इंचार्जची पोस्ट त्या ठिकाणी भेटते. आणि जर तुमचं MSc वगैरे झालं असेल, PG झालं असेल, तर अशा वेळेस तुम्ही 5 वर्ष जर तुमचं झालं असेल तरी देखील तुम्हाला त्या ठिकाणी इंचार्जची पोस्ट किंवा एखाद्या OT किंवा एखाद्या डिपार्टमेंटचं तुम्हाला मॅनेजमेंट तुमच्याकडे सोपवलं जातं. ठीक आहे, तरी झालं तुमचं प्रमोशन. इन्क्रीमेंट ही साधारणतः 2-3 हजार, म्हणजे 10% जी तुमच्या बेसिकच्या 10% होत असते, ही झाली इन्क्रीमेंट. त्यानंतर एक एक्झाम पॅटर्न आपलं बघायचं राहिलं थोडंसं. एक्झाम पॅटर्न कसा असतो, एक्झाम पॅटर्नमध्ये GNMची एक्झाम ही थोडीशी सोपी असते, मराठी प्लस इंग्लिश तुम्ही लिहू शकता. आणि BS नर्सिंग एक्झाम जी MHS कंडक्ट करते, MHS एक्झाम थोड्याशा हार्ड असतात, MCQ वगैरे असतात, आणि ही एक्झाम आहे. त्यानंतर स्कॉलरशिप बघूयात. खूप महत्त्वाचा विषय असतो स्कॉलरशिप म्हणजे काय. याच्याबद्दल स्कॉलरशिपबद्दल एक स्पेशल व्हिडिओ मी तुम्हाला त्या ठिकाणी बनवेल. ज्यावेळेस तुम्ही ॲडमिशन तुम्ही ऑप्शन फॉर्म भरताल आणि कॉलेजला तुमचा एखादा नंबर लागेल, त्याच कालावधीमध्ये, कॅप राऊंडच्या कालावधीमध्ये मी एक स्कॉलरशिपबद्दल व्हिडिओ अपलोड करेल. म्हणजे कोणाला किती स्कॉलरशिप असते, कोणाला किती स्कॉलरशिप भेटते. कारण बरेच कॉलेज काय करतात, तुमच्या फर्स्ट राऊंड ॲडमिशन घेतलं तुम्ही, त्यावेळेस तुमच्याकडून जास्त चार्जेस करण्याचा प्रयत्न करतात. मग अशा केसेसमध्ये स्कॉलरशिप किती भेटते, काय भेटते, फीस किती असते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यामुळं मी आता व्हिडिओ हा जास्त डीपमध्ये न बनवता तुम्हाला त्यावेळेस काय करतो, स्कॉलरशिपबद्दल व्हिडिओ बनवतो. त्यामध्ये कोणकोणत्या स्कॉलरशिप अवेलेबल आहेत आणि कोणत्या कोणत्या कॅटेगरीमध्ये कोणकोणत्या स्कॉलरशिप असतात त्याच्याबद्दल व्हिडिओ बनवूयात. स्कॉलरशिप ही साधारणतः जे रिझर्व्ह कॅटेगरी विद्यार्थी आहेत त्यांना स्कॉलरशिप सगळ्यांना भेटून जाते. मुलींना 100% फीसमध्ये माफ असते. ठीक आहे, म्हणजे डिग्री कोर्सेससाठी आणि GNMसाठी मुलींना 100% फीसमध्ये माफ आहे, सवलत आहे ॲज पर गव्हर्नमेंट रूलनुसार. परंतु आता रिझर्वेशनची थोड्याशा गोष्टी खालीवरी चाललेल्या आहेत. म्हणजे EWS रिझर्वेशन कोणाचं जर गेलेलं आहे, कोणाला ओपनमधून OBCमध्ये आलेले आहेत विद्यार्थी, काही विद्यार्थी, मग त्यांना त्यांचं कसं असेल किंवा त्यांची कास्ट व्हॅलिडिटी झालेली आहे का, काहींना फक्त जस्ट कास्ट सर्टिफिकेट भेटले पण व्हॅलिडिटी झालेली नाही आहे. त्यामुळे ह्या गोष्टी खूप कॉम्प्लिकेटेड आहेत. याच्याबद्दल सविस्तर व्हिडिओ ज्यावेळेस तुमचं प्रॉपर सगळ्या गोष्टी होतील, जे इन्फॉर्मेशन ब्राउचर असतं त्यामध्ये तुम्हाला तुमचं डिग्री जे आहे, तुमचं कास्ट सर्टिफिकेट आहे किंवा कास्टबद्दल प्रत्येक रिझर्वेशनबद्दल थोडक्यात इन्फॉर्मेशन दिलेली असते. त्या रूल्सनुसार आपण त्या ठिकाणी बघूयात की तुमच्या कास्टला किती स्कॉलरशिप भेटते किंवा तुमचं किती रिझर्वेशन आहे त्यानुसार. ठीक आहे, त्यानंतर आहे कॉलेजेस आणि स्टँडर्ड कसे असतात. आता GNMचे कॉलेजचा स्टँडर्ड कसा असतो आणि BS नर्सिंगच्या कॉलेजचा स्टँडर्ड कसा असतो. कारण GNMचे जे कॉलेज आहे ते मोस्ट ऑफ ठिकाणी GNMचे कॉलेज हे एकदम जीर्ण अवस्थेत असतात. म्हणजे थोडक्यात असं म्हणाल की त्या ठिकाणी टीचर नसतात, बऱ्याच ठिकाणी स्टुडंटचे एक्झाम रिलेटेड प्रॉब्लेम्स असतात, एलिजिबिलिटी रिलेटेड प्रॉब्लेम असतात. काही कॉलेजेसला क्लिनिकल पोस्टिंगसाठी हॉस्पिटल अटॅच नसतात. GNMची खूप सध्या अवस्था बिकट आहे, कारण गल्लोगल्लीमध्ये त्या ठिकाणी काय केलं, गव्हर्नमेंटनं कॉलेजला परमिशन देऊन टाकलेली. त्यामुळे त्याचा स्टँडर्ड आहे तो GNMचा थोडासा मेंटेन राहिलेला नाही ॲज कम्पेअर टू BSc नर्सिंग. परंतु BSc नर्सिंगचे जे कॉलेज असतात त्यामध्ये जवळपास 60 ते 70% कॉलेज असे आहेत की ज्या ठिकाणी पॅरेंट हॉस्पिटल अटॅच असतात आणि ते कॉलेज चांगले आहेत. ठीक आहे, प्रायव्हेट कॉलेज. परंतु असे 30-40% असे कॉलेज आहेत, 30-40% जे कॉलेज स्टाफ कमी आहे. म्हणजे समजा तुमच्याकडे 2-3 बॅचेस असतील, ठीक आहे, तर 2-3 बॅचेससाठी तुमच्याकडे रिक्वायरमेंट स्टाफची 12 ते 15च्या आसपास आहे. परंतु त्या ठिकाणी 4 ते 5च टीचर काय करतायत, सगळं कॉलेज हँडल करतात. असे पण काही कॉलेज आहेत ते साधारणतः हे असे कॉलेज की 20-30% असतील साधारणतः. तर किंवा काही कॉलेजला पॅरेंट हॉस्पिटल आहे, काहींना पॅरेंट हॉस्पिटल नाही. परंतु ॲज कम्पेअर टू GNM BSc नर्सिंगचे कॉलेज हे थोडे स्टँडर्ड असतात. त्या ठिकाणी टीचिंग स्टाफ असतो आणि वेल एज्युकेटेड क्वालिफाईड टीचिंग स्टाफ त्या ठिकाणी असतो. म्हणजे MSc नर्सिंग PG वालेच त्या ठिकाणी स्टाफ प्रेझेंट असतात. काही कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये खूप स्टँडर्ड आहेत. NABH A ग्रेड, B ग्रेड, A+ ग्रेडवाले देखील कॉलेज आहेत. तर त्याबद्दल देखील मी तुम्हाला सविस्तर व्हिडिओ नंतर अपलोड करेल. ज्यावेळेस तुमचं कॅप रजिस्ट्रेशन प्रोसेस चालू होते आणि कॅप राऊंड 1 साठी तुम्ही ज्यावेळेस ऑप्शन फॉर्म भरण्याच्या तयारीत असतात, अशा 2 दिवस अगोदर मी त्या ठिकाणी बेस्ट 25 BSc नर्सिंग कॉलेजेस इन महाराष्ट्र असा एक व्हिडिओ त्या ठिकाणी अपलोड करेल, तो तुम्ही बघून घ्यायचा आहे.
त्यानंतर थोडक्यात आपण बघूयात की फ्युचर ट्रेंड्स आणि विजन काय असते. फ्युचर ट्रेंड्स म्हणजे आजकाल काय चाललेलं आहे. आजकाल एएनएम कोर्स हा जवळपास कोणी ॲडमिशन घेत नाही. तो कोर्स आता बऱ्यापैकी संपत चाललेला आहे आणि जरी ॲडमिशन घेतलं तरी पण तेवढं जॉबच्या संधी पुढे राहिलेल्या नाहीत, कारण सॅच्युरेशन खूप वाढलेलं आहे. त्यानंतर झालं जीएनएममध्ये देखील तीच कंडिशन आहे. जीएनएमचं पण आता हळूहळू थोडंसं जीएनएमच्या कॉलेजचं रूपांतर मध्यंतरी काही दिवसाखाली BSc नर्सिंगमध्ये करण्याचा प्लॅन गव्हर्नमेंटचा चालला होता आणि जीएनएम कोर्स पूर्णपणे बंद करण्याचा प्लॅन चाललेला होता. परंतु बरेच कॉलेज हे संस्था चालक हे मोस्ट ऑफ राजकारणी असतात, पॉलिटिशियन असतात, त्यामुळं त्याला थोडी स्थगिती भेटली आणि सगळ्यांच्या सहमतीने किंवा सगळ्यांच्या पाठपुराव्याने जीएनएमचे कॉलेज बंद झाले नाहीत, आहे तसेच कॉलेज राहिले, त्यांची मान्यता पण आहे तशीच राहिली. परंतु काही कॉलेजनी त्या नवीन BS नर्सिंगची त्या ठिकाणी परमिशन टाकून नवीन परमिशन काढून घेऊन BS नर्सिंग कॉलेज चालू केलेले आहेत. तर हे जे फ्युचर आहे ते थोडंसं जीएनएमपेक्षा ॲज कम्पेअर टू ओव्हरऑल जर आपण पॉईंट्स बघितले तर ॲज कम्पेअर टू जीएनएम BSc नर्सिंग कोर्स हा कधी पण चांगला. म्हणजे जर तुम्हाला चांगले मार्क्स असतील, 50% पुढे मार्क्स असतील, तर तुम्ही शक्यतो BSc नर्सिंग कोर्सच करा. जीएनएमकडे तुम्ही जाऊ नका. किंवा ज्यांना वाटतं की आपली इंग्लिश थोडीशी कच्ची आहे, आपण होऊ शकत नाही, किंवा आपली इकॉनॉमिक कंडिशन तेवढी नाही आहे, किंवा बऱ्याच काही गोष्टी आहेत, तुमच्या घराच्या समोरचं एखादं कॉलेज आहे, ठीक आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी जीएनएम केलेलं चांगलं. पण शक्यतो गव्हर्नमेंटला वगैरे बघा किंवा स्टँडर्ड जीएनएमचं कॉलेज बघा. परंतु जे विद्यार्थी 50-60% पुढचे आहेत अशा विद्यार्थ्यांनी शक्यतो BSc नर्सिंगसाठीच त्या ठिकाणी अप्लाय केलं कधी पण बरं. ठीक आहे. तर हे झालं. याच्याबद्दल काही आणखी तुमचे डाऊट्स असतील तर कृपया करून व्हिडिओच्या खाली कमेंट्स करा. तुमचे कुठले डाऊट्स असतील नर्सिंग फील्डबद्दल तर तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट करू शकता. तुम्हाला मी या सगळ्या डाऊट्सचं व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी समाधानकारक उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. जर तुम्ही चॅनलशी नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांना देखील पाठवा, जेणेकरून त्यांना देखील याच्याबद्दल समजेल. धन्यवाद.